बोला गजानन महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागण हेची आता. कैलाश राणा शिवचंद्र मोडी, फणींद्र माता मुकुटी जळावी. कारण सिंधू भव दुःख तारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. बापा दयाळा मज भेट द्यावी, दारिद्र्य चिंता अवघे हरावी. ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोणी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपाच. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. नमस्कार माझा श्री गजाननाशी, नमस्कार माझा गणरायाशी. झालं काकू सर्वच? सगळं झालं काकू? आता वाटू का मी माय उकडीची मोदक वाटू काय काकू? काय माय पिंकी, कराची घाई न वाटाची घाई बापा. झालं सगळं. मी तर म्हणतो सदा सर्वदा मनाच्या अगोदरच ना आमच्या हातात ठेवायला पाहिजे होता प्रसाद. पण जाऊ दे, विसरली तर. आता एक एक मोदक देऊन दे, जाऊ दे बापा घरी. किती मोदक आहे? हाय कमीच लोक आहे आपण, पुरते सर्वेले. दे देव पिंकी वाटून सर्वेले उकडीचे मोदक मस्त झाले. अमाय कायले म्हणते बाबा उकडीचे मोदक? आम्ही तर कधी पाहिलेच नाही. कायले म्हणते उकडीचे मोदक ना काय नाही तर बापा. उकडीचे मोदक बापा, किती तूप किती तेल लागते. माय माय पाण्यात भाजले का बापा? माय नाही वा, काही पाण्या गिन्यात नाही भाजले. काल मी 20 रुपये उधार, 20 रुपये कायले 50 रुपये उधार दिलते ना माय. 10 10 रुपयाचा चोनक्यावानी घ्याले, तेच टाकलं असन त्याच्यात. माय आता पैशाचे वैवते उकडीचे मोदक. पैसे तर अजून बाकीच आहे. जेव्हापर्यंत मला पैसे देत तेव्हापर्यंत माय इकडले होते. होय बरोबर आहे, मी नाही केले ना. असं वय काय मग चांगले आहे बाबा. द्यावं वाटावं सर्वेले. हा 10 10 रुपयाचं तूप, 10 10 रुपयाचे बदाम, 10 10 रुपयाचे काजू असं ना त्याच्यात. वाटावं सर्वेले बापा. आता हिची काय अवकात माय उकडीची मोदक करायची आणि त्यात ड्राय फ्रुट्स टाकायचे. तेच तर म्हटलं. निर्मला बाई जास्त नको बोलत जाऊ, एकदम आकाराच्या वरती नको बोलत जाऊ. तुझ्याजवळ 2 पैशाची तुला एवढी गरमी चढली आहे काय? 2 पैसे हाय का नाही तुझ्याजवळ? तर देव तुझी गरमी कधी उतरवण याचा काही अंदाजा नाहीये. म्हणून कोणाला खालच्या पद्धतीने बिन बिन फालतू, बिन म्हणजे काही अर्थच नाही त्याला बोलण्यात. त्यांनी समोरून काही म्हटलं नाही, तू त्याला डायरेक्टली अशी काहीच्या काही बोलून राहिली. फक्त ते मोदक वाटून राहिली. चुपचाप तुला घेऊशा वाटन तर घे, नाही तर घरी चालली जाय. फालतू अगावचं बोलायची काही गरज नाही आहे ना. काय एवढं बोलायला लागते कोणाला? 2 दिवसापासून पाहून राहिली. काय वय मंडळात येऊन भांडणं झगडे करायची लई शॉक पडलाय का तुले? घ्यावा घ्यावा निर्मला, जास्त नाटक नको करू. दिले ना माय उधार दिले. उधार पैसे दिले ना माय मी ना. त्या दुकानदाराकडे उधार ठेवले नाही व. तेला गेला पहिले असं ना माय, तर आता लागतच नाही. ते वाफेवरच करा लागते. केले असं ना बरोबर. घ्यावा एक एक मान ठेवून चलो बाबा लवकर. माय घ्यावा बाबा गरीबाचे उकडीचे मोदक. घ्या बाबा खाऊन पा जरा कशी लागते आणि काय लागते. तर माय माय भरला त्याच्यात रवानं. काय भरलं आणि काय नाही माय. शेंगदाणे तर नसून भरले माय सस्ते आहेत. हो शेंगदाणे भरले असून अजून काय चण्याची डाळ घेताना भरली ना त्याच्यात. कायची वय व तुला लावली निर्मला? कायची वय म्हटलं? त्या घरी तू तूप खात असशील, आमच्या घरी आम्ही चटणी भाकर कोण खुश आहे. असं आहे काय त्यासारखं? पोराचं लग्न नाही होऊन राहिलं तर घर पोरग बसलाय माहित आहे ना आम्हाला. वय होऊन अंगाहून वय चालली तरी पोरगीने भेटून राहिले, सून नाही भेटून राहिले. काय तर मात चढलाय. एवढी मोठी जमीन, एवढं मोठं वावर असून कोण्या कामाचं? जर पोरग लंगडा आहे तर वांडाय तोंडे अशा त्या गुन्हा पैसे त्या पोरग अपंग निघाला असन. वांडाय बकरी दुसऱ्याच्या लेकराला जायचं चांगलं नाही म्हणत. ती लहान पोरगी आई मी प्रसाद वाटतं करून राहिली. तू तिला काहीच्या काही बोलून राहिली. असेच मोदक असन तसे अवघ खायचे असन तर काय ना, सडल्याच्या तोंडात नाही पडले तरी चालते. वांडाय बकरी. आय बाई पोरावर नको जाऊ, पोरावर झाले. तू अवकात तू लायकी पाहिजे काय आहे. तुझे कर्म किती वाईट असेल म्हणून तू ह्या स्थळाला आहे ना. 10 रुपये 5 रुपये त्याजवळ सापडत नाही म्हणजे तिने किती वाईट कर्म केले असं नाही. अवाय कर्माईवर नको जाऊ, कर्माईवर नको जाऊ. तुझे कर्म कोणते सुदे होते? सारा आयत भेटून राहिला गलुऱ्या म्हणून सांगून राहिली काय? मायच्या इकडलं वावर भेटलं. सारा मोठ्या भावानं कमावून दिलं नवऱ्याच्या आणि त्याच्या भरोशावर उड्या मारून राहिली काय? इथं सांगून राहिली. दुसऱ्याच्या भरोशावर कोणी मजा मारते? स्वतः कमावून दाखव स्वतः. आयत्यावर राहते तर कोणी राहते व? आयत्यावर राहते आले. हो हो आम्हाला पाहू पाहू झुरान व तुम्ही पाहू पाहून झुराले. असे झुरान आमच्या घराले सोन्याच्या इटा राहन, पण तुमचं घर मातीचं फडक्याचं वयन, पण मातीचं इटीचं नाही वयन. जाणं व तू काय सांगून राहिली? जसंही राहन पाला पाचोळ्याचं राहन, कागदाचं राहन, फाटक्या बोंद्राचं राहन. आमच्या 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 रक्ताचं, आमच्या थेंबा थेंबाचं, आमच्या घामाघामाचं, आमच्या एक एक मेहनतीचं राहन. ते कसंही असं स्वतःच्या संघर्षाचं असं आयत्यावर राहत. अरे बापरे, घरात कुत्रा आणलं तर ती इमानदारी करते. तू कायची गोष्ट करून राहिली वा? आई आई मी वाटू का नाही वाटू? आई प्रसाद काही नाही वाटत लागत बाई पिंकी. आपल्या गरिबीची कोणी मजा उडवते? काही नाही वाटायला लागत. एक काम कर, हे मोदक सारे घरी घेऊन चल. तूच खाजो जेवढे लागते तेवढे.
राहू दे, देवाले पावले ते देवाले अर्पण केले होते आपण, देवाजवळ ठेवले, काही कोणाला देऊ नको. चल घरी सिद्धी, चल घरी. आले हो माय रश्मी, पिंकी थांब इथं. मी खाऊ लागतो, पार्वती काकू खाऊ लागते, ज्या ज्या आपल्या वाहनाच्या आहे त्या त्या आपल्याला खाऊ लागते. जाऊ दे, आता दुसऱ्यानं तुम्हाला वाईट म्हटलं म्हणून आम्ही तुम्हाला वाईट म्हटलं काय? आम्ही तर तुमच्यासारखेच आहे हो बापा. काय माणसात काय भेदभाव असते काय? गरीब आणि अमीर मध्ये काही फरक असते काय? अरे बापा, मी सांगतो ना, माणसाजवळ किती काही पैसा असला, पैसा कोण्या कामाचा नाही. प्रत्येक गोष्ट पैशानं होत नसते. माणसाची फक्त अरेराई फक्त पैशानं होते. गरीबाचं मरण होते, पैशावाल्याचं जगणं होते. एवढाच फक्त फरक आहे. ए आई, आज मला पिंकी सांगत होती की तिच्याकडनं मंडळाच्या गणपतीजवळ उकडीचे मोदक आहे, पण तुम्हाला येऊ नाही दिलं ग. मला पण खायचे होते उकडीचे मोदक कसे असतात तर. अगे माय बाई, अव बाई, तिच्याकडनं कुठं होते व माय, मायाकडनं होते. तिने माझ्याकडून पैसे उधार घेतले, काकू म्हणे द्या म्हणे उकडीचे मोदक बनव. तिची काय अवकात बेटा, तिच्या घरी काय तूप, काय ड्रायफ्रुट्स, तिच्याकडे काय आहे ग? काहीच नाही आहे तिच्याकडे, साधं तेल तर नाही राहत. काय ती उकडीचे मोदक बनवते? फक्त तिने बनवले मात्र. बाकी सगळं इन्ग्रेडियंट्स जे लागते त्याला, ते सगळे मीच दिले ग, मीच दिले, माझ्याकडनंच होते ते. म्हणजे आता कसं आहे ना, लोकांना असं वाटतं की बाई ह्या पोटीने केले, ह्या पोटीने केले, पण देवाला सगळं दिसते ना, काय खरं आणि काय खोटं. हळू माय, ती पोट्टी कुठं माय, तिने जर उकडीचे मोदक करून ठेवले असते ना, असे रट रट काय काय झाले असते. काय व चुलीवरचे कसे होते हो बाबा, त्याला गॅस पाहिजे ना, तिच्या घरी कोणती गॅस न मॅस आहे व, चुलीवर आहे तिच्या घरी सगळं. अगं बाई निर्मला, हे निर्मला, मी काय म्हणते, जरा माझ्याकडे मीटिंगला येशील का आज? माझ्या घरी बचत गटाची मीटिंग आहे, मीटिंगला याल, मी तेच सांगायला आली होती इकडे. तर चल बाई म्हटलं, निर्मलाला सांगून देते आणि मग गणपतीचं दर्शन घेऊन पुन्हा घरी परत जाते. हो हो मॅडम, येतो ना येतो. हे तर बाई हिच्यासोबत भल्लीच खाजवते हो रश्मी, हिच्यासोबत खाजवाले. हिची परिस्थितीच सांगते हो, हिची अवकात काय ना तिची अवकात काय माय. आपण बोलायला बसतो मॅन, जाऊ दे बाबा, हे आपल्यासमोर काहीच नाही, हिच्या तोंडी कुठं लागतं म्हटलं. हे आपल्यासमोर माकोड्याची चिकोडे आहे म्हटलं. जायते ना हो माय, कोणाच्याही तरक्कीले जायते आजकाल लोक. शांताबाईच काय जायत नाही, काय जायते लय जायते. मी तिथे गेली म्हणजे मला लय वास येत राहते बायचा, हे जायन ते जायन. अहो जाई कुकड्या बाया हाय, आता आपल्याच म्हणल्या. आता कोण जायते कोण नाही, वास येऊन राहिला का नाही, आता आपल्यातली कोण नाही, एक ना एक जायतच ना आपल्याला. लय जाई कुकड्या बाया हाय व, त्याच्या मनाच्या तर साऱ्या जाई कुकड्याच आहे. अवय तू या म्हणणं काय वय व, नाही तुझ्या म्हणणं काय वय म्हटलं. आमच्या भरोशावर जगणारी तुझ्या कंट्रोलच बंद करून टाकत. जास्त आगाऊची बोलशील तर त्याच्या वनाच्या बाया. तू कोणत्या वनाची आहे व, बंदर तोंडे? आपल्यातल्या बाया सांगते, आपल्यातल्याच बाया म्हणते इथे जाई कुकड्या म्हणते. कायले जाई कुकड्या, काय कमी आहे माझ्या घरी? नवरा सरपंच आहे, लागेल तेवढ्या पैसा हाय, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, गरीबाले पुरवतो. असं तुमच्या आले बोलून नाही बसत आले त्याले खालच्या पद्धतीत, एकदम खालच्या शब्दात. मोठी स्वतःला शायनी समजतं व तू व? स्वतःच्या पोरीचा पाय तिकडे दिदार पडला आहे ना, खाले नाही भेटत म्हणते, प्रेग्नेंट असून लाता मारते म्हणते, नवरा पोटावर म्हणते. ते पाय ना पहिले, थे नाही दिसत तुला? सासू हागल्याच्या मागं लागली, ननद हाकल्याच्या मागं लागली, आणि दुसऱ्याचं मोठं घरानं गवशा वाटते तुला, जाई कुकड्या वानाचे ना असं तसं. बापा आपले गुन्हा नाही दिसत. अगे माय बाई, तुले कोण झोंबी सुटली बापा? नाही तुले कोण झोंबी सुटले म्हटलं? तुले म्हटलं काय मी ना? तुले म्हटलं काय म्हणजे? आता इथून एवढ्यात त्याच्या वानाचं कोण आहे? तू एक एक शब्द मला काय समजते? न्याय आहे काय मी? अंगणवाडीची मास्तरी नाही ना, लेंबाळ बोकडी. पाय ना माय, साऱ्याच्या साऱ्याच तशा आहे ना माय, साऱ्याच्या साऱ्याच तशा आहे. जय कुकड्या एवढ्या, जय कुकड्या एवढ्या, जय कुकड्या का काय सांगू माहिती तुम्हाला मी? नाही नाही, पण रश्मी नाही काय लय बोलते. रश्मी अंगाच्या वरते बोलते, तिले का नाही एकंदर 4 चौघी अशा कॉन्टॅक्ट पकडायला लागते नाही, असं बद बद डोळे झाकून मारा लागते तिले. काय असं समजलं लोकायला, असं समजलंच नाही पाहिजे की आपण मारलं म्हणून. चुपचाप मस्त अरे राई करून घ्यायची तिकडे ना, घरी येऊन मस्त शांत राहायचं. असं समजायचं का आपल्याला काहीच माहित नाही, असं तिले तोंड पिरगळेपर्यंत मारायचं का उल करायला जागाच नाही राहिली पाहिजे तोंडातून तिच्या. मी एवढ्या बाहेर असते काय? मी म्हणतो माणसानं आपली लायकी पाव काय, तर समोरच्या माणसासोबत बोला. अरे उकळीचे मोदक बाई सांग बरं, आपल्यासारख्या असं थाट नाही लागत, आणि त्या पोट्टीनं काय ते उकळीचे मोदक केले असन. काय वय तो उकळीचे मोदक होय, काय वय तो उकळीचे मोदक, काय असन तो असन बापा. अहो माहितीये, एक दिवस साखरेचे मोदक नाही आणू शकत ना, काय उकळीचे मोदक आणून बापा ते व बापा. काय व ह्या बाय पागल आहे ना माय. काहीतरी तिनं पांढरं ते याचे केले असन, दळून आणलं असन, ते तांदूळ दळून आणले असन. कारण की गहू असन तिच्या घरी, तांदूळ दळून आणले असन, त्याच्यात चपात्या केल्या असन, त्याच्या अंदर भरला असन एखादा गुळ मूळ साखर गिकर भरली असन, दिले वाटून उकळीचे वय उकळीचे वय. काय माय बाय पागल आहे तिच्या ऐकणारवाल्या. हा वाटून दे म्हणे सर्वेले उकडीचे मोदक. काय माय पाय जन्मात कधी उकडीचे मोदक नाही. काल ते पुसू चालू होतं तिचं पार्वती सोबत. मी म्हटलं काय वय व बापा? नाही मला ऐकायला आलं काय 20 रुपये तिला उधार. आता ते भिकार चोट ना, ते भिकार चोट कुठून देणार आहे मग? कमी केले पैसे त्या घे बाई म्हटलं. आता आपल्याजवळ पैशाचा खजिना 100 नेलती, 80 रुपये खरंच नाही गेले, 20 रुपये उरले. घे म्हटलं बाई तिले, म्हटलं असं समजतं म्हटलं मी. म्हटलं एखाद्याला भिकायला दिले बा दान, असे दान कितीक जाते म्हटलं, आपली दानात असे कितीक जाते म्हटलं. इले देऊन देतो म्हटलं बाई दानात, देऊन दिले बाई मग तिले. असं समज म्हटलं का दिले एखाद्या भिकाऱ्याला. भिकाऱ्यापेक्षा निपटार आहे व
हा, चल बाई, थकून गेली बापा. काय होय माय कामच काम. हार आणू, फुलं आणू दे, हार करू दे, दुर्वा तोडू दे. काय माय गणपती बसला तर बाई कामच काम आहे माया मग. आता उद्या करंजानं लाडू करतो म्हटलं बाई, अन गणपती पुढे येऊन ठेवतो. लई दिवस झाले ना आता बारशीले करतो मी. चल बापा. हे पाय उभे पिंकी, मी तुला सांगून राहिली. आता तुला उकायचे मोदक केले, झालं. आता याच्या बाद मध्ये बिलकुल तोंडातून शब्द नाही काढायचा. काय मला हे करायचं आहे, नाही मला हे करायचं आहे, गणपतीच्या मंडळात नेऊन वाटायचं आहे. बिलकुल तोंडातून शब्द नाही काढायचा. तोंडातून शब्द काढल्याबरोबर तोंडावर दिन त्यावाला मी. इतक्या साऱ्या त्या हिडग्या बायका येते, हिडग्या बायका आले श्रीमंताच्या वाहनाच्या. हे नाही चालत आम्हाला, ते नाही चालत आम्हाला. हेच टाकलं असन, तेच टाकलं असन. यायची काय सोय आहे, यायची काय लायकी आहे, यायची काय अवकात आहे. अशा चार चौघात आपली चेष्टा करते ते. हिडग्या भोकाच्या बोलायला लावते. मला भल्लं बेकार वाटलं मग अशी. एवढ्या लोक काय म्हणते ते याची तेलाची अवकात नाही म्हणून, काय तूप टाकलं असेल म्हणे. एवढी पडली समजते काय ते? पडलं समजाले? आ, आयतावर रायत भेटते तिले भल्ली बकबक करते कुत्री. आई म्हणे काय माहित, शांत काकू पार्वती काकूने खाल्ला चांगला आहे म्हणे, मस्त झाले म्हणे मोदक म्हणे. आणि आपल्या सोबत आई लोक असे कोण वागते बाई, आपल्या सोबत असे वागाले. लोक बाई पिंकी तोंड पाहून काम करते, तोंड पाहून काम कराले. लय तोंड पाहणाऱ्या वानाचे आहे ना त्या बंदरीना. आणि मी काय म्हणतो, तिच्या घरी तुले मी सांगू का बाई, हिच्या घरी जसं येल पाडू नको, पाडू नको. पाय बरं ते आता काहीच्या काही कुठच्या कुठं बोलते. पण आई तू ना बिचारी कालच शांत काकूले पैसे मागा लागत होते, इले कायले मागतले काजलले तिथं म्हणे. माया पैशाचे वय म्हणे ते म्हणे, फक्त हिनं केले म्हणे, बाकी सगळे आयटम माया आहे म्हणे त्यात म्हणे, अशी म्हणे ते. हो हो, तिच्या बापाने आणून दिले ते काही इन मिन 20 रुपयात भरल सारं झालं. तिच्या तोंडावर 30 रुपये देऊन फेकतो ना, तिले काय वाटते? आ, अब 20 चे 30 देतो म्हणा तुले, पाय म्हणा. वांडाय बकरी काय तोंड्या वानाची. आई मी याच्या पुढे काहीच नाही करत आता. काहीच नाही करत तर कोणालाच नाही देत जाईल. हो ना, तर वाटलंच तुम्ही घरी घरी करत जाईल, घरच्या देवापाशी ठेवत जाईल प्रसाद, आणि घरी बोलावत जाईल शांत काकूले पार्वती काकूले खायला, तिथं नेतच नाही जात जाईल. हो ना, तर त्याला काही लोक आहे काही बोलून बसते. हो ना, परिस्थिती पाहून तर बोला. एकदम कोणाला नृत्य अशीच भाषा बोलते माहिती, निर्मला काकू अशी भाषा बोलाले. एका दिवशी मी उतरून ठेवन ना, पारच उतरून ठेवन तिची. हो ना, तर काय माय भल्ली कुठून पैदा झाली अगवच्याची गो बोलाले तर. का व घेणं आता काय फिसका काय, तर मी तर तुला पहिलेच म्हटलं होतं. कायचे उकायचे मोदक लावले म्हटलं. आपल्या इकडे प्रथाच नाही म्हटलं, ते म्हटलं नाही नाही आजी तुला काय समजते, जण म्हणते इथून घेणं ना, आता घेतली शकून. सासूबाई ते लेकरू वय, लेकराले काय म्हणता तुम्ही? काय म्हणता म्हटलं लेकराले? लेकराचं मन राहत असते. एवढ्या तिनं अंगोनीनं केले, एवढे चांगले मोदक झाले, सगळ्या बाया चांगलं म्हणे. तेच एक वांडाय बकरी होती, त्या 2-3 त्याच फक्त अशा वांडायपणा करते. आणि सारं तर आम्हाला एवढे बोलणे ऐकायला लागते तुमच्या पोराच्या आहे ना. चांगली कमाई करून घरात दन्नरप पैसा दिला तर काय नाही पुरत. मस्त खाऊन पिऊन पैसा उरते. बांगड्या घालून घेतलाय आणि बसलाय घरात, साडी घालून द्या लागते त्याला फक्त. बोलायला लावते तर माया पोराला काय म्हणता बाई आता? लोक तुम्हाला बोलते, माया पोराला दोष देता का तुम्ही? तुमच्या पोराला दोष नाही देऊ तर काय? तिचा नवरा कामाला जाते, नवऱ्याच्या भरोशावर एवढी उडते ते. आम्ही कोणाच्या भरोशावर उडाव? तुम्ही जाता काय कामाले? तुमच्या भरोशावर उडू काय आम्ही? अम्मा मी काय जाऊ बाबा कामाले? नाही मी काय जाऊ म्हटलं ह्या वयात. त्या मायले पाठवलं असतं काय तुम्ही ह्या वयात कामाले? मी माया मायले नाही पाठवत, तुम्हाला नाही पाठवत. पण तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे. तुम्हाला जेव्हाही मी तुमच्या पोराच्या बद्दल 2 गोष्टी चांगल्या सांगतो, तर तुम्ही त्याले वाईट मानता. वाईट म्हणून काय म्हणता, माय पोरग चांगला आहे तू खराब आहे. सर तुमच्या बोलण्याचा अर्थ असा राहते. प्रत्येक वेळेस समजून घेत जा. तुमच्या पोराला 2 शब्द समजून सांगितले असते ना, तर आज ह्या स्थळ आले नसतं ना, आज आमची हे गती नसती. अहो बाई आता किती काही झालं तर पोट गोया होय माय. अहो माय पोट गोया होय, बरोबर आहे. जेव्हा पोट गोया होय, जेव्हा लाळ करायचं तेव्हा लाळही कर लागते. 2 थापड्या द्यायचं काम पडलं तेव्हा बदा 2 थापड्या द्यायला लागतील. विचार नाही करायला लागत लेकराला काय होईन तर. त्याच्याशिवाय लेकरावर चांगले परिणाम होत नाही. जिथं चुकलं तिथं झुकलंच पाहिजे माणसानं. काय करावं बाई आता आपण तर तिच्या बाई मस्त कस टेकोले बापा. काय करतं माय रश्मी, तुला काय वाटते मी काय त्याला समजून नसन सांगत माय? मलाही वाटते का माई सून कामाला नाही गेली पाहिजे म्हणून. पण बिचारे ते बेवडं सोडतच नाही म्हणते. कोण्या देवापाशी जाऊ तूच सांग आता. अशा कामाच्या गोष्टी करत जा ना. असं जर केलं तर नाही मला दिलासा येते. नाही बा चला, आपली सासू आपल्याकडून आहे, आपण जरी कामाला जात असन तरी. पण तुम्ही नाही, तुम्ही तुमच्या पोरातच गुणगण गाय. म्हणून सांगून राहिली, सुनीसोबत तुम्हाला सुनीच्या हातचं खा लागते. सून कमावणारी आहे तर 2 गोष्टी सून पोराच्या बद्दल सांगते तर थोडंफार तुम्ही पोराला बोलू शकता. अरे राई पोरासोबत करू शकता. तुमचा पोट गोया होय. तुम्ही आता त्याला थापड मारली तर कोण म्हणणार नाही. मी ना आता जर 5 बोटं उचलली तर साऱ्या गावातल्या बाया मायासाठी ढेंडोरा पिटवून नवऱ्याला मारलं म्हणन सारं. नवऱ्याला मारलं असं म्हणन. काय माया नावाचा इज्जतीचा मी भडका करून घेऊ काय? हाय तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? बघा मी उकडीचे मोदक केले, ते सर्वांना आवडले. म्हणजे शांता काकूला, पार्वती काकूला, गंगा काकूला सर्वांनाच आवडले. आता ह्या दोघी जणी होत्या आमच्या लायकी काढायच्या. आता आमची परिस्थितीच अशी आहे तर आम्ही काय करू शकतो. आणि आता ते आम्हाला परिस्थितीनुसारच बोलते. तर आता आम्ही काहीच नाही करू शकत. जे जसं बोललं तसं ऐकावं लागते. आई जेवढं बोलते तेवढं बोलते. शेवटी परिस्थिती माणसाची नाही का, आज नाही उद्या बदलेलच म्हणा.
पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भेटू मग आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.